लढताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला होम ग्राउंड वरती घरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय एसपी बॉईज वेडी वर्सेस चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. एसपी बॉईज अर्थातच शुभमजी पादे यांचा पुरस्कृत संघ आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा नवीन संघ त्यांनी तयार केलाय आणि खूप चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. आता पाहूया कशा प्रकारचा खेळ या दोन संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द हा देखील तितका ताकदवर संघ आहे. याचाच अर्थ काय तर एक मोठी भिडस्त आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. बॅटिंग टीम आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा जेणेकरून आम्हाला तुमच्या खेळाडूंची नावं ही समजतील. 12th मन कंपल्सरी आहे, प्लीज 12th मन पाठवायचं आहे. अनिकेत आणि आदित्य अशी जोडी. पहिलाच बॉल सर्वेश घेऊन येतोय, अगदी चांगला बॉल. आउटकट इथे पाहायला मिळालाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये रंगणार हे क्रिकेट वेडीच्या मैदानावरती. अगदी सुंदर असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदरसं क्रिकेट देखील अनुभवायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे, चेंडूला पाठवलेला आहे अगदी स्टँडच्या दिशेला. चेंडू गेलाय वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. चांगला फटका, नेत्र दीपक फटका पाहायला मिळालाय सर्वेशच्या विरोधात. पाहूया षटकातील पुढील बॉल सर्वेश घेऊन येतोय. यावेळेला मात्र चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ लेंथ मात्र इथे पाहायला मिळाली. परिवर्तन सर्वेशने केलं. मग कुठल्याही गोलंदाजाला जेव्हा फलंदाज एखादा मोठा फटका मारतो ते अजिबात आवडत नाही आणि त्यानंतर गोलंदाज कुठेतरी आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये टप्प्यामध्ये बदल करताना दिसतात आणि तेच सर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. षटकातील पुन्हा एकदा चौथा बॉल घेऊन सर्वेश तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चांगल्या प्रकारे पिक केलं, या लेंथला ओळखलं आणि त्यानंतर अगदी सरळ बॅटने खेळलं. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये यश तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या एकेरीच्या सहाय्याने झाली आहे. धाव फलकावर 6. अगदी नव्या दमाचे सर्व खेळाडू आपल्याला दिसत आहेत दोनही संघांमध्ये. सर्व नव्या दमाच्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मात्र एसपी बॉईज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र फंबलिंग, मिसफिल्डिंग आणि चेंडू जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चौकार, 4 धावा. धन्यवाद नवघर टीम, आपण इथे आलात. खूप चांगलं क्रिकेट आम्हाला दाखवलं आणि खूप खूप धन्यवाद. यापुढेही आम्ही तुम्हाला आमंत्रण पाठवत जाऊ जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा असतील. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल ऑन दी मार्क. इथे मात्र वा कल्लात्मकता पाहायला मिळाली. पाहिलं क्षेत्र पूर्ण रिकाम आहे आणि अगदी त्याच दिशेला आपला मोर्चा वळवला आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या अगदी वेगानं पुढे जाते. जसा शेअर मार्केट वधारलं जातं तसंच या षटकांमध्ये देखील आपण पाहिलं 3 चौकार आले आणि धाव संख्या वधारताना आपल्याला दिसतेय. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 14. षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 14. सुरू असलेली लढत आपण पाहत आहात. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द विरुद्ध एसपी बॉईज वेडी. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत श्री गणेश नगावे विरुद्ध तिगरे अशी लढत यापुढील असणार आहे. दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर आपली उपस्थिती शुभम पादे यांना आपण दर्शवायची आहे. पहिलं षटक झालं त्यानंतर प्रणयच्या हातामध्ये चेंडू दिला गेलेला आहे. मागील वर्षी रॉकी ग्रुप चषक स्पर्धेमध्ये या संघाचा खेळ मी पाहिला होता, अनुभवला होता. खूप चांगलं क्रिकेट मनासी राजे अर्थातच एसपी बॉईज या संघानं देखील दाखवलंय. खूप कमी वेळामध्ये अगदी चर्चेमध्ये राहिलेली ही सर्व मुलं आहेत. आणि चामुंडा जर संघ आपण पाहिलं तर तो देखील तोडीस तोड संघ.
इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न, वा विलक्षण रूप इथे फलंदाजाचं पाहायला मिळालं. वेगळ्या स्टाईलने मात्र खेळलंय, चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. आपला बॅटचा फेस ओपन केला आणि आपल्या भात्यामध्ये असलेला फटका काढला फलंदाज. आपण पाहतोय तर आदित्यने या चौकाराच्या सहाय्याने धावत संख्येला वेग येतोय. धाव संख्या 18 झाली. ते मात्र स्विच हिटचा अँगल बदललाय. वा अप्रतिम, क्लास, अफलातून, दर्जेदार, दमदार, चौकार. रिव्हर्स स्वीप म्हटलं तर टेंभोडे गावाला कोण विसरेल. विशाल खोत हे नाव अग्रमानांकावरती येतं, ज्यानं पालघरमध्ये रिव्हर्स स्वीपची ओळख बनवून दिली, पटवून दिली. आणि तसंच मात्र फटका या वेळेला पाहायला मिळालाय. या रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार जरूर आलाय आणि या चौकाराच्या साहाय्याने चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघाची धाव संख्या आता झाली आहे 22-22. इथे मात्र बघा सावध पवित्रा घेतला, लेंथ बदलली प्रणयने आणि ते ओळखलं देखील. आणि त्यानंतर फक्त दिशा दिली, बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं, एक रन तिथे मिळवली आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहिलं तर आता झाली 23. बघा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं देखील तितकंच गरजेचं आहे. फक्त चौकार आणि षटकारांची भाषा बोलून चालत नाही, सिंगल आणि डबल याला देखील प्राधान्य द्यायला हवं. आणि स्ट्राईक रोटेट देखील आपल्याला होताना दिसले. अनिकेत येतो स्ट्राईकवर, षटकातील पुढील बॉल, ब्युटिफुल बॉल, अगदी चांगला बॉल. विकेट किपरने मात्र यष्ट्यांवरती फेकला जरूर, परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सेफली होते अनिकेत. 4 बॉल झालेले आहेत आणि धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या स्थिरावलेली आहे 23. 30 नोव्हेंबरच्या दिवशी मात्र टेनिस क्रिकेट विश्वातले तारे आणि सितारे जे आपल्याला इथे पाहायला निश्चितपणे मिळणार आहेत. ओपन गटातील टॉप टीम्स इथे आपल्याला खेळताना दिसतील. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती प्रणय टू अनिकेत. इथे मात्र चांगला बॉल अलॉंग द ग्राउंड, मैदानी लगत चेंडूला खेळलंय, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धाव घेतली आहे. इथे मात्र थ्रो करताना थोडीशी गल्लत झाली आणि परंतु विकेट किपरने ते हेरलं. इथे नाराज झालेत, बॅट फेकायची नाहीये. काही झालं तरी रिस्पेक्ट करा त्या बॅटचा, कारण की आज तुमचं नाव जे आहे ते या किटमुळे आहे. कारण की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं वक्तव्य मी ऐकलं होतं, इनफॅक्ट सर्व भारतवासियांनी ऐकलं होतं की जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेटचा, तुमच्या क्रिकेट किटचा सन्मान कराल तेव्हा तेव्हा ते क्रिकेट किट तुम्हाला खूप वरच्या स्तरावरती घेऊन जाईल. इथे मात्र नाराज जरूर आहेत आपल्या पार्टनरच्या कॉलिंगवरती आणि त्याचंच रूपांतरण रनआउटच्या माध्यमातून. च्या माध्यमातून विकेट जाते. पहिला धक्का इथे लागला गेलाय, पाहूया. नवीन फलंदाज, नवीन बॅटर दाखल झालाय, नैनेश. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. इथे जर आपण पाहिलं तर खूपच स्विंग पाहायला मिळाला आणि चेंडू डाऊन द लेग पिचिंग तिथे पाहायला मिळाली. आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 24 रन्स ऑन दी बोर्ड. 24 धावा, अगदी योग्य प्रकारे आलेख जो आहे तो मात्र वरती जातोय चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या संघाचा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न, तितकेच क्विक ऍक्शन विकेट किपरच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. गोलंदाजाकडे थ्रो केला, प्रणयकडे थ्रो केला आणि या डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 24. 25 धावा. पण पाहिलं तर परिपूर्ण झालेली आहेत षटक. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय.
दोन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 25 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या सत्रातील. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय उन्नत. एक युनिक नाव. उन्नत गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. आखूट टप्प्याचा बॉल. इथे मात्र पंचांकडे आशाभूत नजरेने मात्र फलंदाज पाहत होते, परंतु अगदी योग्य प्रकारे हा चेंडू वेला कुडलेन स्पॉट वरती पिच केलेला हा चेंडू. हलकीशी बाउन्स तिथे मिळाली त्या चेंडूला. कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव प्रकारचा चेंडू देखील आपण पाहिलात. 25 धावा झालेल्या आहेत फलकावर. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन. स्लोवर 1, परंतु खूपच बाहेर. यष्टी यांना सोडून मात्र चेंडू बाहेर जातोय. आणि या वाईडच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता होते धाव फलकावरती 26 धावा. आता दोन्ही फलंदाज आपसामध्ये काहीतरी चर्चा करताना दिसत आहेत. धावसंख्या जर सरासरी जर आपण पाहिली तर अगदी चांगली चालू आहे. याचाच अर्थ की धावा आपल्याला जास्तीत जास्त जमवायचे आहेत, विकेट टाकून चालणार नाही. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल हेलिकॉप्टर प्रकारे मात्र या पिक केला चेंडूला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रेच्या रिजन मध्ये आणि फील्ड होईल, थ्रो होईल. तत्पूर्वी आपण पाहतोय तर 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 28 धावा. शुभम पाध्ये यांच्या मात्र नजरा आता या मॅच वरती आहेत, कारण की त्यांचे सर्व हे नवीन शिलेदार जीवाचं रान करताना दिसत आहेत. पाहूया षटकातील पुढील बॉल. तिसरा बॉल घेऊन उन्नत पुन्हा एकदा तयार. इथे मात्र वा क्लास टायमिंग. हुक मध्ये कन्वर्ट केलं. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पार. लांबलचक दर्जेदार षटकार. चांगला नेत्रदीपक फटका इथे पाहायला मिळाला आणि धावसंख्या झाली आहे 34. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पिक केलंय. बॉटम हँडचा परिपूर्ण वापर. क्षेत्ररक्षक सर्वेश तिथे आहे. कुठलीही चुकी सर्वेशने केली नाहीये. अगदी चांगलं जजमेंट आणि टिपलेलं आहे. सुंदर असा कॅच. विकेट डाऊन. अगदी सुंदर मनोरंजन डीजे कॅन्डी यांच्या माध्यमातून आमचं होत आहे. इनफॅक्ट सर्वांचं करतायत. ही एक कला आहे आणि ती कला आत्मसात करावी लागते. क्षेत्र कुठलंही असो, परंतु तुम्हाला मेहनत मेहनत आणि मेहनत ही करावीच लागते. परंतु काही जणांना आम्ही पाहतो की शॉर्टकटचा मार्ग निवडतात आणि रातोरात त्यांना मोठं व्हायचं असतं, पण तसं काही होत नाही. तुम्ही फॉलो कोणालाही करा, परंतु शॉर्टकट निवडू नका. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. नवीन फलंदाज नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर कल्पेश दाखल झालेला आहे क्रीजवर. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगला फलंदाज आहे. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 34 धावा. 4 बॉल झाले. षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फंबलिंग झालं क्षेत्ररक्षकाचं. यावेळेला मात्र 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे. बघा थोडंसं मिसफील्ड झालं आणि त्याच्याचमुळे जर आपण पाहतोय तर 2 धावा पूर्ण केल्यात. बघा जे जुने क्रिकेटर होते ना, मी बऱ्याच वेळा पाहिलंय तर त्यांच्या मुखातनं शब्द निघायचे की ज्या वेळेला अशी मिसफील्ड व्हायची आणि एक दडपण त्यावेळेला मग त्या फिल्डरवरती क्रिएट व्हायचं. परंतु असं काही इथे झालं नाही, कारण की बॅकअप केलं आपल्या प्लेयरला. इथे आपण पाहिलं तर डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती.
3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या संघाची 36. थँक्स. 3 षटक पूर्ण झालेली आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 36. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर साई. पहिला बॉल फुलटॉस प्रतीचा कमालीचा स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट डिस्पॅच केलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. अगोदर मी म्हटलं होतं कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे आदित्यमध्ये आणि ते यावेळेला मात्र पाहायला मिळालंय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा बॉटम हँडचा परिपूर्ण वापर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलाय. फिल्डर तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण एक धाव घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न दगा फटका होण्याची दाट इथे शक्यता निर्माण झाली आहे. अँड यस फिंगर इज गॉन अप. आजच्या स्वरूपात बसतोय अजून एक धक्का. फलंदाज आता दाखल झालेला आहे जीत. सध्या जर आपण फलकावरची स्थिती जाणून घेतली तर गडी बाद झालेले आहेत चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या संघाचे. 3 गडी हे बाद झालेले आहेत आणि धाव संख्या आपण पाहतोय तर 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. अर्थातच झालेली आहे 43. 43 धावा यात फलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली धावसंख्या उभारली आहे. एसपींनी मला देखील मगाशी म्हटलं होतं हा देखील एक खूप चांगला संघ आहे विराथन आणि ही चांगल्या संघाची ओळख. काय चांगला खेळ, बॅकअप चांगले केले प्रत्येक फलंदाजांनी. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट चांगले केले. अनिकेतने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आदित्य देखील आपण पाहतोय. त्यानंतर नैनेशने देखील कॉन्ट्रीब्यूट चांगलं केलं. कल्पेशला काही जास्त कॉन्ट्रीब्यूट करता नाही आलं. फक्त 2 रन कल्पेशच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. आता जीत नव्यानं दाखल झालेला आहे. अजूनही सलामीवीर आदित्य स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र फुलटॉस बॉल मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. वा चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि अप्रतिम असा झेल टिपला गेला. आदित्य गॉन बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज अक्षय आता जात आहेत नव्याने क्रीजवर. काय चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आदित्यने. 17 धावांची एक सुंदर अशी खेळी पेश केली आपल्या संघाकरता आणि सुस्थितीमध्ये नेले जरूर. सध्याच्या घडीला आपण पाहतोय तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 43. साई चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार आला. त्यानंतर कमबॅक केलं त्यांनी जाणलं की आता आपल्याला कुठेतरी या धावा थांबवायच्या आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. यानंतरची लढत असणार आहे श्री गणेश नागावे विरुद्ध तिगरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करीन टॉस साठी आपण त्वरित तिथे यायचंय. ते मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. 1 बाउन्स
चेंडू जातोय ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप, चौकार, 4 धावा. फटका नेत्रदीपक फटका इथे पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 47 रन्स ऑन द बोर्ड झालेले आहेत. अजूनही शेवटच्या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेला आहे, उत्तुंग फटका, बराच हवेत, क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, अप्रतिम सुंदर असा झेल, विकेट डाऊन. वा, इथे मात्र विकेट वर विकेट जात आहेत या षटकात. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा साई तयार, नवीन फलंदाज, नवीन बॅटर, 7व्या क्रमांकावरती दाखल झालेत दिप्तेश दाखल झालेले आहेत क्रीजवर. आता या शेवटच्या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील, कारण की सध्याच्या घडीला आपण पाहतोय 47 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. शेवटचा बॉल या सत्रातील अगदी चांगला बॉल, अगदी चांगला बॉल इथे पाहायला मिळालाय आणि रनआउटच्या माध्यमातून अजून एक गडी गारद झालाय. इथे 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 48 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन, शेवटचा आणि अंतिम पुकार आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनना. श्री गणेश नागावे संघाचा कर्णधार आणि तिगरे संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता लगेच टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय.
आपण या स्पर्धेला ऐकतायत मनाचे राजे ग्रुप चषक वेडी आणि आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा दुपारच्या सत्रानंतर आफ्टर लंच नंतर आपण करूया सर्वांचं सहर्ष सुस्वागतम. स्वतः शुभमजी पाध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावेळेला पाहायला मिळत आहेत. बॅकबोन आहेत मनाचे राजे ग्रुप चषक वेडी या संघाचे टीम मेंटॉर. तदनंतर आपण पाहिलं तर स्वतः प्रोप्रायटर आहेत या संघाचे अजयजी पाटील. हे सुद्धा मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. त्यांनी सुद्धा एक मॅच पंचांची भूमिका साकारली. पंढरी भोईर यांना आपण पाहू शकतात. तर सामन्याला होते सुरुवात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भाविक एका साईडला एक उजव्या हाताचा हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. टेक्निकली साऊंड आहेत या फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. भरपूर चांगले स्ट्रोक. कालच्या दिवसात अतिशय चांगला खेळ हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल टॅप केला जातोय अंडर बॉक्स स्टाईल मध्ये. सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने अकाउंट ओपन केलं जातं. भाविकच्या बॅटमधून येते एक धाव ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1 या धावसंख्येवर. टोटल 48 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. एक फायटिंग टोटल तर जरूर आहे. गोलंदाजीसाठी फाईट करण्यासाठी मात्र ही धावसंख्या उभारली गेली आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग सुद्धा राहिली. नैनेश सेकंड आयकॉन म्हणून सफाळे प्रीमियर लीग 15 ते 19 जानेवारी स्पर्धा पाहायला मिळेल. खूप चांगला फटका ऑन द टोस खेळला गेलाय. चेंडू निघून येईल एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. फेकी करतील. तत्पूर्वी 2 धावा आराम के साथ सर्वेशच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळत आहेत. आज सर्वेश वेगळ्याच मूड मध्ये दिसतोय. ज्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. परंतु एक मोठ्या खेळीमध्ये जरूर तब्दील करेल का याकडे लक्ष असणार आहे. तुमची बॉडी लँग्वेज खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला काही फलंदाजांकडे परमेश्वराने अवगत केलेली असते. परंतु त्यासाठी तुम्हाला कष्टही करावेच लागतात. पंचांकडे दाद आणि सर्वेश यावेळेला बॅक टू द डगआउट. ऍब्सोल्युटली प्लम. लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला आणि सर्वेशला परतावा लागेल. पॅव्हेलियनच्या रस्त्याला गॉन. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधनकारक पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकामध्ये पहिलाच धक्का पाहायला मिळतोय तिसऱ्या बॉलवर. जेव्हा तुम्ही 30 यार्ड सर्कल मध्ये राहता पॉवर प्ले मध्ये त्यावेळेला तुम्ही पाठीमागून स्टार्ट घेऊ शकत नाहीत. पहिला जो नियम होता की 30 यार्ड सर्कलच्या अगदी तुम्ही लाईन वरून जरी रणअप घेतला तरी सुद्धा चालायचं. परंतु आता तसं नाहीये. तुम्हाला 1 ते 2 फूट मात्र आतमध्येच राहून तुम्ही त्या मोमेंट करू शकता. संघाची धावसंख्या 3. नाही या वेळेला मात्र आपण पाहतायत प्रणय वेगळ्या शैलीने खेळण्याची तयारी ठेवली गेली होती. बाईच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले. नैनेश विठ्ठलवाडीचं मैदान सुद्धा खूप चांगलं गाजवलं. अप्रतिम चांगलं खेळ सातत्याने त्याच्या माध्यमातून गेल्या वर्षात राहिला. म्हणजे सातत्य तुमची कन्सिस्टन्सी वाईड आहे की नाही बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र रिव्ह्यू जरूर घेतला गेलाय. या आपण चेक करूया. ऑनफिल्ड पंच यायचंय. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. 4 वर जाऊन पोहोचले गेले. 48 धावांचं टार्गेट 12च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळायचंय. आतापर्यंत 4 धावा फलकावर पाहायला मिळतात. डिसिजन पेंडिंग राहिले.
निसर्गरम्य अशा वातावरणात आपण पाहताय ती स्पर्धा कव्हर केली जाते अप्रतिम प्रो लिंक स्पोर्ट्स च्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रात्यक्षिक लाईव्ह आपण पाहू शकाल. सजित लाला सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल फेअर डिलिव्हरी लॉस्ट झालेला आहे. यावेळेला आपण पाहू शकाल एसपी बॉयज वेडी ही टीम खेळताना आपण पाहू शकाल खूप काही एसपी यांनी या संघासाठी भरपूर दिलेला आहे. सर्वस्व अर्पण केलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण या खेळाडूंनी पुढे जावं, पुढे जाऊन वेडी गावाचं नाव मात्र कमवावं यासाठी त्यांचे खूप अतूट प्रयत्न आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. तुम्ही चांगलं खेळा, डिसिप्लिन पद्धतीने खेळा, वेगळ्या वेगळ्या विविध भागामध्ये जाऊन तुम्ही आपल्या गावाचं नाव कमवा आणि हाच हेतू होता. वेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. नाही ते हेच सांगत होते की बॅकअपसाठी जर कदाचित कोणता खेळाडू आला असता, फिल्डर आला असता तर त्या फिल्डरने तिथे डिरेक्ट स्टंपवर शूट केलं असतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी नैनेश का म्हणून मला सेकंड आयकॉन SPL मध्ये घेतले गेले, अर्थातच सफाळे प्रीमियर लीग मध्ये. महेश पाटील आणि राहुल साळुंके यांच्या संघामध्ये म्हणजे माकणीच्या टीम मध्ये आपल्याला तो नैनेश पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय, जजमेंट चुकतोय. सिंगल मेल, सिंगलच्या साहाय्याने प्रणयला जीवनदान मिळालं. लेफ्ट हँड बॅटरकडे पॉवरफुल बॅटिंग करण्याची कला सुद्धा अवगत असते. जरी ते सडपातळ बांधायचे असले तरी सुद्धा त्यांच्याकडे खेळण्याची जी कला आहे ती नॅचरली पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर 6 रन्स. पहिलं षटक कंप्लीट झालं. आता बॉल आहेत 18 बॉल मध्ये 42 रनची नितांत आवश्यकता असेल. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यानंतर दोन्ही संघ आपण सज्ज राहायचे आहेत. कॅन्डी सपाटीकरण असं मैदान. प्रत्येक खेळाडूला इच्छा असते की या मैदानात आम्ही खेळावं, चांगला परफॉर्मन्स दाखवावा, चांगला आमचा क्लास दाखवावा. आणि या मैदानातून SP बॉयज ट्रॉफीने जे वेड लावलं ते आजतागायत वेड सुटत नाहीये. आणि क्रिकेट हे असं एक व्यसन आहे, ते कधीच न सुटणारं व्यसन म्हणजेच क्रिकेट पाहायला मिळतं. स्वप्नील यावेळेला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. गेल्या वर्षात SPL मध्ये जबरदस्त अप्रतिम चांगली कामगिरी केली होती. फुलटॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. फटका तर छान आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. सनसनाटी चौकार प्रणयच्या बॅट मधून एक संघर्षाचा चौकार. 4. आणि संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलवर डॉट आणि दुसऱ्या बॉलवर एक अप्रतिम चौकार. ज्या चौकाराची अत्यंत गरज होती तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या SP बॉयज वेडी या टीमची 10 वर जाऊन पोहोचली गेली. स्वप्नीलचा पुढील बॉल ह्या वेळेला इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता स्विच हिटचा फटका. प्रणयच्या बॅट मधून मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता, परंतु धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे आणि तेच करत असताना प्रणयच्या बॅट मधून एक अप्रतिम लाजवाब चौकार.
च्या बॅटमधून एक अप्रतिम दर्जेदार पाहायला मिळालं. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, छोटा पॅक बडा धमाका, ऍब्सोल्युटली सुपर टायमिंग. 6 धावां करता आपल्या बंधूचं स्वागत केलं सर्वेश. आणि इथून जर आपण पाहिलं तर षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारा प्रणय आता थांबण्याचं नाव घेणार नाही. इथे म्हणतोय रडायचं नाही तर लढायचंय, मोडेन पण वाकणार नाही. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागला आता. 28 रनच्या अजून सुद्धा आवश्यकता आहे. स्वप्नील महागडा ठरतोय. आतापर्यंत त्याने जवळजवळ 14 धावा खर्च केलेत. ग्रेट बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिले. प्रणयने ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेतलाय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर स्वप्नील. स्वप्नीलचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहताय सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 28 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 13 बॉल मध्ये 28 रन. चेंडू जर आपण पाहिला तर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जरूर खेळला गेला होता. इथून आपण पाहू शकतायत बाईटच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 21 या धावसंख्येवर 21 रन्स, 12 बॉल आणि विजयासाठी 27 ची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 27 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. ही स्पर्धा 2 कॅमेरा सहित कव्हर होताना पाहायला मिळते. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान डोंगराच्या कडा कपाऱ्यात आपण पाहू शकाल. आणि नयन रम्य असं वातावरण. हल्ली आपण पाहतायत हिवाळ्याचे दिवस आहेत, अर्थातच थंडीचे दिवस. संध्याकाळचं सत्र, अंधाराचं साम्राज्य लवकरात लवकर पसरतं कारण छोटे दिवस आहेत. 22 डिसेंबर नंतर आपण पाहतो मोठ्या दिवसाला सुरुवात होते आणि त्यानंतर 6:45 पर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. 12 बॉल आणि 27 रन. सामना बॅलेन्सिंग आहे, नो डाऊट अबाउट इट. 13 बॉल 50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. आमचे लाडके प्रेक्षक राजे या मॅचचा आनंद घेत आहेत. या मैदानाच्या सभोवताली त्या आमच्या लाडक्या आणि शिस्तप्रिय प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक स्वागत आहे. कारण मानाचे राजे ग्रुप चषक वेडी या अगोदर SP बॉयज ट्रॉफी म्हटली की शिस्तप्रिय ट्रॉफी म्हणून ओळखली जाते. कारण कोणतंही गालबोट न लागताना यशस्वीरित्याच्या मार्गावर गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेत. ती स्पर्धा पार पाडली गेले आणि या स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. अजून आपल्याला इथून 4 सामने खेळवायचे आहेत. फिल्डिंग मात्र यावेळेला सजवली जाते. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कॅप्टन एकच असावा आणि हे सातत्याने आपण पाहतो. जेव्हा तुम्ही ग्रामीण भागापासून सुरुवात करतात प्रोफेशनल क्रिकेट खेळता त्यावरच दारोमदार. यावेळेला बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून जाईल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाही. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा प्रणय शेलारच्या बॅट मधून एक अप्रतिम झन्नाटेदार चौकार. क्या बात आहे प्रणय. कॅन्डी या वेळेला आता 11 बॉल आणि 23 रनची आवश्यकता आहे. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगला खेळ प्रणय. खेळपट्टीवर ठाण मांडून खेळपट्टीचा आणि गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना पाहायला मिळतो. कारण प्रणयचं युजेस फुटवर्क अप्रतिम आहे त्यामुळे त्याच्या धावा या बॅटमधून अगणित येत आहेत. तुमचं बॅटिंग स्टान्स खूप महत्वाची भूमिका असते. पहिली गोष्ट
ऑन साईडला शफल होऊन खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी आहे डीप मिड विकेटला. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील, फेकतील. नयनेश चेंडूला कलेक्ट करेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 26च्या घरामध्ये. 26 धावा. बॉल फेकून झाले ते 2. आता येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता आहे. 220च्या स्ट्राईक रेटने प्रति चेंडू मागे खेळावं लागेल. शॉर्ट टर्म क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मर्यादित षटकांचे सामने, 4 षटकांमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळता आलं पाहिजे. त्यावेळेला 1 ते 2 षटकं असतात, त्यावेळेला फक्त 2 फलंदाज 2 गोलंदाज हेच फक्त क्रिकेटचा सामना परिपूर्ण पलटवू शकतात. परंतु 4 षटकं 5 षटकं 6 षटकांमध्ये तुम्हाला ते थोडंसं कुठेतरी कॅपेबिलिटी दाखवावी लागते. संघाची धावसंख्या 26. 10 बॉल 22. फुलटॉस बॉल होता. भाविक परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत नाहीये. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 27च्या घरामध्ये 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 27 धावा. 27. प्रणय शांत चित्ताने खेळ करतोय. संयम ठेवावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा तुम्ही एक मोठी टोटल अचीव करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला मानसिकता तुमची लॉक झाली नाही पाहिजे. मानसिकतेवर परिपूर्णतः तुमचा फोकस पाहिजे. शार्प माइंड. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ही लाईन अँड लेंथ खूप महत्वपूर्ण आहे. ऑफ्टमच्या थोडंसं चेंडूला पिच जेव्हा तुम्ही बाहेर करता, वाईड यॉर्कर म्हणा, त्यानंतर गुडलेन स्पॉटवरून चेंडू अचानक थोडासा उसळी घेतो, कधी खाली राहतो, कधी फ्लाईट मिळते चेंडूला. मात्र हे जे स्पॉट आहेत ना, त्या स्पॉटवर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता, तेव्हा तुमचे ऑटोमॅटिकली आत्मविश्वास वाढतात. अप्रतिम. ग्रेट डिलिव्हरी. ग्रेट. ही लेंथ लाईन वाईड यॉर्करने फुलर लेनचा चेंडू आपण पाहू शकतायत. जेव्हा ओरपीच चेंडू येतो, फुलटॉस बॉल येतो, आखूट टप्प्याचा चेंडू होतो, त्यावेळेला मात्र फलंदाजे प्रतीक्षा करत असतात की अशा प्रकारचे चेंडू कधी येतील आणि संधीचं त्या सोनं कधी करेल. गुड डिलिव्हरी. गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा बॉल तयार. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 21. 2 बॉल डॉट आलेत. इथून मात्र आपण पाहतायत फुलटॉस बॉल जरूर पाहायला मिळाला आणि इथून अंपायर कॉल. साजिद लाला सर या ठिकाणी जरूर दर्शवतील. व्यवस्थित या चेंडूला खेळू शकले नाही. डिरेक्ट चेंडू शरीराचा वेध घेतला. प्रणय पाणी वगैरे हवंय का? पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये जरूर करावी. स्वयंसेवक. नो बॉल आहे. खूपच कमरेच्या वरती होता आणि एवढा काही गुडघ्यावर बॅलेन्स त्याने केला नव्हता. गुडघा वाकवला नव्हता आणि त्याचंच कारण त्याला ते बेनिफिट मिळालं. कधी कधी गुडघा वाकवला जातो, तुम्ही बॅलेन्स करता, अशा वेळेला जरी डोक्यावर चेंडू लागला तरी सुद्धा तो नो बॉल नसतो. परंतु इथे खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, तेवढा तो बॉडी बॅलन्स जी होती ती मात्र यावेळेला आपण पाहू शकता ती झुकली नव्हती आणि नो बॉलचा इशारा आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 7 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 28. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर 28 शतकांपासून ते दूर राहिले. 90 नर्वस 90. यावेळेला फ्री हिटचा बॉल जरूर खेळला गेलाय. पुढे सरसावेल तत्पूर्वी चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं आणि हा ना करता करता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 6 बॉल मध्ये 18 रन्स. यानंतर होणारा सामना श्री गणेश नगावे आणि एनसीसी तिगरे दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. स्पोर्ट्स विरातन खुर्द. घेऊया एक डीजे ब्रेक.
जीत वय वर्ष फार कमी, जवळपास 15 ते 16 वर्ष. 15 वर्ष आपण पाहतायत. इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे, परंतु क्रिकेटवरचं प्रेम सातत्याने जपतो, कारण त्याची प्रॅक्टिस मध्ये असलेली गुणवत्ता कॅप्टनने पाहिली असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 30-18 रनची आवश्यकता. या खेळपट्टीवर धावा झालेत, 18 धावा झालेत, 20 धावा झालेत, 22 धावा झालेत. पाहायचं या सामन्यामध्ये महत्वपूर्ण लढतीमध्ये कशा पद्धतीने खेळी करतील. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ चेंडू, नशिबाचा चौकार. 4. पाच बॉल आणि विजयासाठी 14 रनची नितांत आवश्यकता आहे. भाविक सारखा खेळाडू ही खेळपट्टी जरूर त्याच्या प्रेमात पडताना पाहायला मिळेल का. ऑन द टोस खेळला गेला, स्कोर ऑफ द विकेट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. खूप चांगले कल्पेशने प्रयत्न केले, परंतु कल्पेशला यावेळेला अक्षयला आपण पाहू शकतायत की चेंडू मिळणं नामुमकिन झालं. सरळ चेंडू निघून येतोय समालोचन कक्षेच्या दिशेने. लगातार 2 बॉलवर 2 चौकार. आता विजयासाठी 4 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. काय सामना होता कुठे, आला कुठे. भाविकची टेक्निकली साऊंड अप्रतिम पाहायला मिळते. जे शॉट सिलेक्शन आहेत भाविकचे, परफेक्ट तो गॅप शोधतो. फिल्डर कुठे आहे हे तो नेहमीच पाहताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या क्षेत्रामध्ये त्याची बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही तुमचं फुटवर्क अप्रतिम मोमेंट करतं, त्यावेळेला तुम्ही कोणत्याही दिशेने खेळण्याची तयारी बाळगू शकता आणि तेच दाखवलं भाविकने. आता 4 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. गोलंदाज जीतला एक्सपिरियन्स तेवढा नाहीये, अनुभवाची कमी आहे, परंतु या गोलंदाजाकडे जीतकडे तेवढंच टॅलेंट सुद्धा आहे. आज खरी गरज असेल जीतला या ठिकाणी चांगलं प्रदर्शन दाखवण्याची. अभी नाही तो कभी नाही. जीत नावात जीत आहे, नाव आहे जीत, परंतु इथे मात्र जिंकून देईल का आपल्या संघाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि यस डेफिनेटली 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. कशा पद्धतीने धावा येतात, हलकीशी बॅटची एज असावी आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ते एकंदरीत 40. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता. 3 बॉल 8 रन्स. भाविकला काहीतरी प्रणय काळमंत्र देत असताना पाहायला मिळतोय. एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर एक फाईन लेगला आपण पाहतायत डिप मिड विकेटचा एक मोठा गॅप डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. त्यानंतर एक डीप मिड विकेट आणि मिडॉनचा एक मोठा गॅप पाहायला मिळतोय. 38 सर्कल मध्ये लॉंग ऑफ सब फिल्डर पुढे सरसावला गेलाय. इथून मात्र ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फटका तर छान आहे. मेल या ठिकाणी भाविकच्या बॅट मधून चौकार. संघाची धावसंख्या 44. येणारे बॉल आहेत 2. 2 बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता. 2 बॉल आणि 4 रन्स. एसपी बॉयज वेडी टीम स्ट्रगल करत होती सुरुवातीला आणि त्यानंतर प्रणयने जी बॅटिंग केली दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नीलच्या अगेन्स्ट खेळला. 15 रन्स त्या ठिकाणी कुठल्या आणि स्वप्नील सारख्या गोलंदाजावर तुटून पडणं ही खाऊ गोष्ट नाहीये, परंतु प्रणयने या वेळेला ठरवलं की मला काहीतरी आज करून दाखवण्याची गरज आहे. झालं गेलं ते विसरून मी नव्याने सुरुवात करेन आणि हेच दर्शवून दिलं गेलं. संघाची धावसंख्या 44. 4 रनची आवश्यकता. जीतला अजून सुद्धा संधी आहे. हे मॅच विन करून देण्यासाठी किती जीवाची आकांक्षा करेल याकडे लक्ष असणार आहे. भाविक ऑफ साईडला डीप बॅकवर्ड पॉइंट आतमध्ये घेतला गेला. एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. इथून पाहिलं आणि इथे खेळ खेळला सुताना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे, कारण डीप बॅकवर्ड पॉइंटच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्याच्या डोक्यावरून खेळला. इनफिल्डच्या वरून एक अप्रतिम आणि एक बॉल राखून विजय मिळवला एसपी बॉयज वेडी या टीमने. पहिला सामना आजच्या दिवसामध्ये ती जिंकतायत. अजून येणाऱ्या सामन्यामध्ये काय रिझल्ट असेल, परंतु पहिला सामना जिंकल्यानंतर थोडीशी तरी गाढ झोप लागेल.